रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तवत्सल अकारण करुणा वरुणालय परमपिता श्री पांडुरंग परमात्मा ह्यांच्या परम अनुग्रहाने असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा ज्ञानोबरायांचा एक अध्यात्मविश्वातील अत्युच्च कोटीचा एक ग्रंथरत्न म्हणून ह्या मराठी भाषेमध्ये एक अवतीर्ण झालेलं ग्रंथरत्न, त्या ग्रंथरत्नाचा आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना आत्तापर्यंत मंगलाचरण, शिवशक्ती समावेशन, सद्गुरुवंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि आता सच्चिदानंद पदत्रय विवरण अशा या 5व्या प्रकरणाच्या आत्तापर्यंत 32 ओव्यांचं चिंतन करून 33व्या ओवीमध्ये प्रवेश करीत आहोत. आता द्वंद्वाचे लवंचक, सांडोनी दुनीचे कंचुक, सुखमात्रची एक स्वयाथी. या प्रकरणामध्ये भगवान माऊली सच्चिदानंद पदाचं विवरण करतात. म्हणजे की आपण जेव्हा वेदांताचं चिंतन करतो त्याच्यामध्ये आपला आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे किंवा सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आपला आत्मा आहे किंवा सच्चिदानंद ब्रह्म आत्मस्वरूप आहे, अशा प्रकारचं चिंतन करतो. तर त्या चिंतनामध्ये नेमकं सच्चिदानंद पद हे ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला सत्यम ज्ञानम अनंतम अशी जी श्रुतीमातेने उच्चारलेली पदं आहेत ती आपल्या स्वरूपाचं आपल्याला यथार्थ ज्ञान करून देतात असं आपण मानतो. पण या ठिकाणी सच्चिदानंद पद ही तत्वतः आपल्या स्वस्वरूपाची वाचक नाहीत असं माऊली या ठिकाणी सांगतात. ती केवळ असत जड आणि दुःखाची व्यावृत्ती करून तीसुद्धा मावळून जातात आणि त्यामुळं त्या केवळ आपल्या असणाऱ्या स्वस्वरूपाला अवशिष्ट ठेवतात. ते स्वस्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे, परंतु सच्चिद आणि आनंद हे त्याचे अवयव नाहीत किंवा त्याचे गुण नाहीत, त्याचे अंश नाहीत किंवा धर्म नाही, तर सच्चिदानंद हे त्या अवाच्य परब्रह्माचं स्वरूप आहे अशा प्रकाराने सांगतात. आणि याची आपल्या अंतःकरणात जे काही कायमची दृढ धारणा होऊन गेलेली आहे की सच्चिदानंद पदाच्या द्वारा, म्हणजे शब्दप्रमाण हे प्रबल प्रमाण आहे आणि ते सच्चिदानंद रूपाने विवरण करून आपल्याला श्रुती त्याची ओळख करून देते किंवा त्याचा साक्षात्कार करून देते. परंतु असं काही नाही. जे आपलं मूलभूत स्वरूप आहे ते कोणत्याच पदाचा किंवा शब्दादी प्रमाणाचा विषय होणार नाही. त्याच्यामध्ये सच्चिदानंद पद हे सुद्धा आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्याला असमर्थ आहेत अशा प्रकाराचं सांगतात. आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी म्हणून सदसदत्वे गेले आणि चिदचिदत्वे मावळले, सुखासुख झाले काही नाकी. यामध्ये की सत्पद हे असदाला निवृत्त करून स्वतःही निवृत्त होतं, तसंच चितपद हे अचिदाला निवृत्त करून तेही निवृत्त होतं. सुखपद असुखाला दुःखाला निवृत्त करून तेही निवृत्त होतं, परंतु मूळचं जे सुखरूपत्व आहे ते मात्र अभंग राहतं. आणि त्या ठिकाणी ते दुसरा ते सुख, ते चित आणि ते आनंद हे एकमेकाला सोडून राहत नाहीत आणि ते इतके व्यापक आहेत की त्या ठिकाणी दुसऱ्या असज्जड किंवा दुःखाला जर वावच नाही तर त्या ठिकाणी असज्जड दुःखरूप पदार्थच नाही, तर त्याचं निवर्तक सत त्यालाही त्या ठिकाणी कोणतीच किंमत मूल्य नाही. असं जे असणारं मूलभूत सुख ते मात्र अन्याला विषय करत नाही किंवा अन्याला विषय होत नाही किंवा स्वतः स्वरूपाने असल्यामुळं जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. या न्यायाने काही ना की याचा अर्थ कोणाला वाटेल तिथं काहीच नाही, काहीच नाही म्हणजे शून्य आहे असा मात्र अर्थ नाही. द्वैत नाही पण शून्यही नाही अशा प्रकारचं जे काही मूलभूत तत्व आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. त्या स्वरूपाची ओळखी ह्या सच्चिदानंद स्वरूपाचं ते वाच्य नाही, याद्वारा अवाच्य असणाऱ्या आपल्या स्वरूपस्थितीचा आपल्याला परिचय करून देण्यासाठी माऊलींनी ह्या सच्चिदानंद पदत्रयाचं
विवरण केलेलं आहे. आता आपलं 33वी क्रमांकाची ओवी आहे ती चालू आहे. आता द्वंद्वाचे लवंचक, सांडोनी दुनीचे कंचुक, सुख मात्रची एक सोये अथी. आता द्वंद्वाचे लवंचक दुनीचे कंचुक सांडोनी एक सोये एक सुखमात्रची अथी. आता यानंतर सांगतात की द्वंद्व म्हणजे ही जी द्वंद्व आहे, सत असत, चित अचित, सुख दुःख, अशा प्रकारची द्वंद्व आहेत. ही द्वंद्व लवंचक आहेत म्हणजे पोकळ आहेत. पोकळ आहेत अर्थात मिथ्या अशा प्रकारचं. दुनीचे कंचुक, दुनीचं म्हणजे द्वैताचं, कंचुक म्हणजे वस्त्र किंवा आवरण, ते सांडूनी ते टाकून देऊन. म्हणजे अध्यारोपाच्या भाषेमध्ये आपल्याला सुख दुःख किंवा चित जड, सत असत, अशा प्रकारचं जे द्वंद्व आहे, तर हे मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे लवंचक आहे, म्हणजे हे मिथ्या आहे. हे विक्षेप रूपाने होणारे जे म्हणजे ज्याचं आपल्याला भान होतं ते भान मिथ्या भान आहे. आणि ते कोणतं भान होतं? आपल्याला द्वैताचं भान होतं. म्हणून ते दुहेरी असं कंचुक असं वस्त्र आहे, परंतु ते लवंचक, पोकळ, झिरझिरीत अशा प्रकारचं वस्त्र आहे. म्हणजे विचारापुढं या ठिकाणी हे जे द्वैतरूपी असणारं भासमान होणारं कार्य आणि त्याचं कारण असणारं जे अज्ञान, ते मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ते एक झिरझिरीत वस्त्राप्रमाणे आहे. त्याने असं पण चिंतन केलं, दुनीचे कंचुक म्हणजे दोन पदरी आवरण. पण हे जरी दोन पदरी आवरण असलं तर मूळ अज्ञानाची लटिके मातयाचे कार्य केतुके. आपण म्हणतो की ते अज्ञान आहे आणि अज्ञानाने त्या आपल्या आत्मस्वरूपाला आवरण केलेलं आहे. हे आवरण दोन प्रकारचं आहे. एक असत्वापादक आवरण आहे आणि दुसरं अभानापादक आवरण आहे. असत्वापादक आवरण हे आत्मस्वरूपाच्या परोक्ष ज्ञानाने निवृत्त होतं आणि आभानापादक आवरण जे आहे त्या तत्त्वमसी ह्या महावाक्याच्या श्रवणाने त्या अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीच्या द्वारा त्याची निवृत्ती होते असं आपण म्हणतो. परंतु माऊलींच्या दृष्टीनं हे द्वंद्वाचं जे लवंचक आहे, म्हणजे द्वंद्वाचं हे पोकळ असणारं दुहेरी वस्त्र आहे. म्हणजे आभान, आत्मस्वरूपाचं आभानही नाही कधी ना असत्वही नाही. सत्व सद्रूपत्वाने ते आहे, सन्मात्रत्वाने ते आहे. सन्मात्रत्वाने आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी असत्वापादक आवरण कधी आलंच नाही. आणि ते भानरूप किंवा न्यप्तिरूप दृंगमात्र असल्यामुळं त्याच्या ठिकाणी अभानापादक आवरणही कधी आलं नाही. म्हणून खऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जरी तुमचा ज्या काळामध्ये अज्ञानाला तुम्ही मानता त्यावेळेला असत्वापादक आणि आभानापादक आवरण मानत असले तरीसुद्धा जेव्हा तुम्हाला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला ह्या दोन्ही आवरणाचा भंग होतो. आणि दोन्ही आवरणाचा भंग होऊन खाली राहिलेलं अवशिष्ट राहिलेलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप जेव्हा अनावृत्त होतं त्यावेळेला तुमच्या बुद्धीचा निश्चय काय होतो की मी ज्या वेळेला आत्मस्वरूपाला आवरण मानत होतो त्यावेळेलाही मला आवरण नव्हतंच. आणि मी जेव्हा माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानकृत दोन प्रकारची आवरणं ती तर नाहीच नाही, परंतु ते अज्ञानच माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. ज्याला आपण म्हणतो बंधकालेपी बंधा भावा हा, त्या ठिकाणी अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. तर अज्ञानकृत आवरणं कशी त्याला असतील? अशा वेळेला सुखमात्रची एकच सोय हाती. त्यावेळेला जे राहतं ते केवळ सुखमात्र राहतं. तुम्ही म्हणाले तर सुखमात्र शब्दाचा प्रयोग केला. सत्वाचं आणि चिद्रूपत्वाचं काय? तर सद्रूप आणि चिद्रूप हे आनंद स्वरूपाला कधीच किंवा सुखाला सोडून कधीच राहत नाही. जसं पाठीमागं सांगितलं, कापराच्या ठिकाणी असणारा सुगंध, श्वेतता आणि मृदुता हे कधीही एकमेकाला सोडून राहत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी सुख मात्र म्हणजे केवळ सच्चिदानंद मात्रच एकाथी. एकाथी म्हणजे एकम एव अद्वितीय माथी. त्याच्या ठिकाणी एकमेव म्हणजे स्वगत, सजातीय आणि विजातीय भेद रहित, देश काल वस्तू परिच्छेद रहित, अवाच्य अशा प्रकारचं केवळ सुखमात्रची एक सोय हाती. केवळ सुखच राहतं. पण ते केवळ जे सुख राहतं ते कोणाला विषय होतं की नाही? जर तुम्ही म्हटले की ते सुख, त्या सुखाचं आम्हाला ज्ञान होतं असं म्हणून ते सुखच ज्ञान आहे,
परंतु सुख सुखाला विषय होत नाही आणि ज्ञानही ज्ञानाला विषय होत नाही आणि त्याचं सद्रूपत्वही त्या सदत्वाने कधीही विषय होत नाही, असं ते अवाच्य आहे. हे सांगत असताना माऊली म्हणतात, उलट काय होईल, त्या सुखाची अनुभूती येते, त्या सुखाचं ज्ञान होतं, ते सुखच ज्ञान आहे हे म्हटलं तर अडचण नाही. पण त्या सुखाचं ज्ञान होतं असं म्हटलं की द्वैत तुमच्या गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, वरी एकपणे गणिजे, 34वी ओवी, वरी एकपणे गणिजे ते गणिते नसी दुजे, म्हणून हे न गणिजे आयशे एक. ह्या सुखाबद्दलची ज्या काही संकल्पना आहेत, म्हणजे अनेक दर्शनशास्त्रामध्ये ह्या सुखाचा भोग होतो, ह्या सुखाचं ज्ञान होतं, ज्ञान करून घेणारा त्या सुखापासून भिन्न असतो, अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहे, ते ज्ञान जे आहे ते भोग्य आहे. त्या ठिकाणी भोग्य भोगता भोग अशी त्रिपुटी आहे त्या सुखाच्या ठिकाणी. अशा प्रकारचं काही नाही. काही म्हणतात की ते सुख क्षणिक आहे, काही म्हणतात ते सुख विषयापासून होतं, काही म्हणतात ते सुख जे आहे ते शून्य आहे, आणि काही म्हणतात क्षणिक आहे. क्षणिक विज्ञानवादी बौद्ध ते क्षणिक सुख आहे असं मानतात. काही क्षणिक सुख जरी झालं तरी त्या सुखाचा ज्ञाता किंवा भोगता हा वेगळा झालाच की नाही. शून्यरूप झालं तर कोणाला कळलं तरी तिथं काय झालं, ते द्वैतच सिद्ध झालं. विषयापासून होतं तरी द्वैताची सिद्धी होते. आणि कोणी म्हणतात की तदा काय तदा तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याची स्वस्वरूपात स्थिती होणं, असं जेव्हा योगदर्शन म्हणतं निर्विकल्प समाधिकांच्या द्वारा, त्यावेळेला तिथं द्वैत, मी सुखाने मी केवळ आनंदात होतो, मला आनंदात होतो, सुषुप्तीतला माणूस होतो मला कळत नाही, आणि समाधीतला माणूस काय होतो, मी केवळ आनंदात होतो, म्हणजे त्या आनंदाला अज्ञानाचं आवरण नव्हतं, म्हणजे अज्ञान आवरणरहित आनंदाचा भोग मी घेतला, असं सांगताना देखील त्या ठिकाणी द्वैतच सिद्ध होतं. म्हणून अशी कोणाची कल्पना राहू नये की त्या आनंदाचा जो भोग होतो त्याचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे ज्ञाता हा त्या सुखाहून वेगळा असतो, त्या सुखाचा भोगता किंवा सुखाचा ज्ञाता, बरोबर आहे ना, तो त्याच्यापासून वेगळा राहतो. असं जर कोणाची कल्पना असेल तर ही कल्पना माऊली आपल्याला आपल्या अंतकरणातून पूर्णपणे काढून टाकतात. माऊली म्हणतात की एकपणे गणिजे, ते जे सुख मात्रची एक, जे केवळ सुख आहे, ते सुख केवळ आहे, एक आहे, असं जर एकपणाने तुम्ही त्याची गणना करू जाल तर गणिते नशी दुजे, गणना करणारे तुम्ही आहेत की नाही, ते सुख एक आहे आणि त्याची गणना करणाऱ्या ते सुख एकमात्र सुख आहे असं तुम्ही जे म्हणणारे आहात, तर त्याच्यावरून असं होतं की गणिते नशी दुजे एक, त्या ठिकाणी त्याची गणना करणारा, त्या सुखाचा भोगता किंवा त्या सुखाची गणना करणारा त्याचा ज्ञाता हा द्वैताची सिद्धी करतो. म्हणून आणि अशी स्थिती असल्यामुळं हे जे सुख आहे, ज्यांची आम्ही अनुभूती कथन करतो, जो अनुभवामृत किंवा जो अमृत स्वरूप अनुभव आहे, त्या सुखामध्ये, त्या सुखानुभवामध्ये हे न गणिजे, याची गणना करता येत नाही. ऐसे एक, म्हणजे याच्यावरून भोगता जो आहे किंवा ज्ञाता जो आहे त्या स्वरूपाहून वेगळा राहत नाही, आणि राहत असेल तर त्या ठिकाणी केवळ अद्वैताची सिद्धी होत नाही, त्या ठिकाणी द्वैताची सिद्धी तो करतो, असं सांगितलं. आता याविषयी टीकाकार सांगतात, आता सुखदुःख द्वंद्व न घडे, मा सुख काय सुखत्वे वाढे, या लागी दुनीना द्वंद्व पाडे, नव्हे जे एक. आता सुखदुःख द्वंद्व न घडे, या ठिकाणी सुख आणि दुःख म्हणजे खऱ्या स्वस्वरूपाचे, काही नाकी, असं जे पाठीमागच्या वेळेस सुखा सुख झाले आणि काही नाकी, काही नाकी म्हणजे ज्या ठिकाणी कोणतंही द्वंद्व राहत नाही, अशा निर्द्वंद्व स्थितीमध्ये तिथं सुखदुःख द्वंद्व न घडे, सुख आणि दुःख अशा प्रकारचे द्वंद्व त्या ठिकाणी असत नाही. मा सुख काय सुखत्वे वाढे, सुखदुःख म्हणजे सापेक्ष, दुःखाच्या सापेक्ष असणारं सुख, हे सुख आणि त्या सुखाच्या सापेक्ष असणारं दुःख, ही सुखदुःखरूपी द्वंद्व ज्या ठिकाणी असत नाही, मा सुख काय सुखत्वे वाढे, मग त्या ठिकाणी ते जे सुख आहे त्या सुखाची सुखत्वाने म्हणजे सुखत्व धर्माने त्या ठिकाणी वाढ होईल काय, अर्थात होणार नाही. या लागी दुनी ना द्वंद्व पाडे, नव्हे जे एक, ना दुनी ना द्वंद्व पाडे, म्हणजे त्या ठिकाणी दुनी म्हणजे दुहेरी,
दुहेरी अशा प्रकारचं कोणतंच द्वंद्व तिथं राहण्याची योग्यता नाही. म्हणजे त्या सुखामध्ये सापेक्ष दुःख सापेक्ष सुख आणि सुख सापेक्ष, ठीक आहे ना, सुख सापेक्ष दुःख हे दोन्ही द्वंद्व त्या ठिकाणी असत नाही. नव्हे जे एक, आणि द्वंद्व राहत नाही म्हणजे द्वंद्व विवर्जित ते एक आहे असंही नव्हे जे एक नव्हे. त्या ठिकाणी ह्या सुखदुःखांच्या द्वंद्वाच्या पाडे म्हणजे तुलनेने ते एक आहे असंही तुम्हाला म्हणता येत नाही. हा आनंदीना निरानंदू एकोना विविधू मुक्तना बद्धू आत्मपणे असं त्याचं स्वरूप आहे. त्याला आनंदही म्हणता येत नाही आणि निरानंद हे असंही म्हणता येत नाही. अनेक किंवा विविध आहे असंही म्हणता येत नाही. एक आहे असंही म्हणता येत नाही आणि मुक्तही म्हणता येत नाही आणि बद्धही म्हणता येत नाही. कारण ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे म्हणून केवळ आत्मत्वाने त्याला असं काहीच म्हणता येत नाही. त्याला आत्मा पण म्हणता येत नाही. सुखरूपी दुःख हे लवंचक हे नाही म्हणून सुख मात्रची एक किंवा दोन्हीचे कंचुक हेही नाही. दोन्हीचे कंचुक याच्यापुढं मला वाटतं दंड आहे, बरोबर ना. दोन्हीचे कंचुक हे नाही. सुखरूपी दुःख हे लवंचक. सुखस्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे हे म्हणणं लवंचक आहे. म्हणजे हे पोकळ आहे किंवा मिथ्या आहे. म्हणजे ही केवळ कल्पना आहे की सुखस्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख आहे असं म्हणणं तर लवंचक आहे. हे तर पोकळ मिथ्या अशा प्रकारचं वाचारंभन मात्र बोलणं आहे फक्त. हे नाही म्हणून सुख मात्रची एक आणि त्या ठिकाणी दुःख नाहीच आहे हे बोलणंच वाचारंभन आहे. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कधी होणं शक्य नाही असं जर असेल तर म्हणून सुख मात्रची एक, म्हणून ते एक केवळ काय आहे, सुख मात्र आहे. किंवा दोन्हीचे कंचुक किंवा त्याच्या ठिकाणी द्वैताचं कंचुक म्हणजे वस्त्र आहे. म्हणजे त्याच्यावर असत्वापादक किंवा अभानापादक आवरण आहे. कंचुक म्हणजे वस्त्र किंवा आवरण हे दोन्हीचं द्वैताचं म्हणजे दोन प्रकारच्या आवरणाने युक्त असं ते द्वैत आहे आपलं. ते आत्मतत्व आहे असं ते आत्मतत्व दोन्हीचे कंचुक म्हणजे दोन प्रकारच्या आवरणाने सहित आहे असं जर म्हणत असाल तरी हेही नाही, हेही त्या ठिकाणी म्हणता येत नाही. म्हणजे लाधता या सुखरूपाशी वृद्धी नाही ज्या सुखाशी पूर्व आणि अपरितेशी देखिले नाही. तिथं बहुतेक अपरितेशी अपरतेशी असावं आणि अर्थ जरी अपरितेशी असला तर अर्थ अपर असाच घ्यावा. तर सांगतात या सुखरूपाशी लाधता, हे जे सुखरूप आहे ना हे लाभलं नाही. ते जगन्नाथ महाराज नेहमी सांगायचे की हे परमात्म्याची कृपा लादली पाहिजे. आपलं मूळ सुख जे आहे ते लादलेलं सुख आहे. म्हणजे आपल्याला पूर्वी नव्हतं आणि आता प्राप्त झालं असं नाही. ते आपलं मूळचं सिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी ते सुख सिद्ध आहे, कारण ते सुख हे आपलं स्वरूपच आहे. म्हणून त्या ठिकाणी या सुखरूपाशी लाधता, ह्या सुखस्वरूप जर आपल्याला लादली म्हणजे मूळची स्वतःसिद्ध असणारी सुखरूपता ती जर आपल्या ध्यानी आली किंवा ती जर आपल्या अनुभवाला आली तर वृद्धी नाही ज्या सुखाशी, त्या सुखाला कधी वृद्धी नाही. वृद्धी नाही म्हणजे वृद्धी नाही तसा त्या सुखाचा कधी क्षयही होत नाही. वृद्धी नाही ज्या सुखाशी म्हणजे क्षय आणि वृद्धी, बरोबर ना. ह्या दोन्हीनी म्हणजे त्याला काय म्हणतो, क्षयातिशय या दोषांनी विवर्जित असणारं ते लादलेलं म्हणजे मूळचं सिद्ध असणारं आपलं स्वरूपभूत सुख हे वृद्धी आणि क्षय यांनी रहित विवर्जित असं ते सुख आहे. त्याला पूर्व आणि अपरतेशी देखले नाही. इथं पूर्व आणि अपरतेशी बहुतेक तिथं असा शब्द असावा, अपर पाहिजे तिथं, अपरतेशी देखिले नाही. त्याच्या ठिकाणी पूर्वी ते सुख नव्हतं आणि किंवा पूर्वी होतं नंतर ते आवृत्त झालं नंतर अनावृत्त झालं असं अपर किंवा पूर्वी ते स्वतःसिद्ध होतं त्याच्यावर आवरण झालं किंवा आवरण गेल्यानंतर ते सुख जे आहे ते प्राप्त झालं असं त्याला पूर्व आणि अपर असा कोणत्याही कालाचाही परिच्छेद नाही. आणि त्या सुखाच्यामध्ये वृद्धी आणि क्षय
हेही कधी होत नाही. असं पूर्व आणि अपरदेशी देखले नाही. त्या सुखाने पूर्व अपर भाव कधीही पाहिलेला देखील नाही. लाधता या सुखाची गोडी, हरपली वृद्धिक्षयाची परवडी, काजे काळाची सवडी न पडे येथे. या सुखाची गोडी लाधता, या सुखाची गोडी, या सुखाचं माधुर्य जर का आपल्याला प्राप्त झालं तर वृद्धिक्षयाची परवडी हरपली. त्या ठिकाणी आता तो आनंद आहे तो वृद्धीला प्राप्त होतो किंवा क्षयाला प्राप्त होतो. असा क्षय आणि वृद्धीचा व्यवहार त्या ठिकाणी पूर्णपणे निवृत्त होतो. का? कारण जे काळाची सवडी न पडे येते. कारण त्या लाधलेल्या आनंदाला काळाची सवडी म्हणजे कालाचा परिच्छेद त्या ठिकाणी कधीच निर्माण होत नाही. म्हणजे तो कालाधीन तो आनंद नाही, तो काल अनाधीन आनंद आहे. म्हणजे कालाचा परिच्छेदाने विवर्जित असा तो आनंद असल्यामुळं ज्याच्या ठिकाणी देश काल किंवा वस्तूचा परिच्छेद आहे तो आनंद या ठिकाणी वृद्धी किंवा क्षयाला प्राप्त होईल. पण आपला असणारा हे जे मूलभूत आनंद स्वरूप आहे त्याच्यामध्ये कधी वृद्धी क्षय हा किंवा पूर्वापर अशा प्रकारचे कालाधीन विकार तिथं होत नाही. सृष्टीच्या होना न रचे, सर्व संहारे नवेचे, आथी नाथी या दोयींच्या पंचत्व आथी नाथी या दोयींचे पंचत्व हा अशा प्रकारचा हा आनंद आहे. तस्मात सुखदुःखातीत वृद्धिक्षयातीत गणना विवर्जित जे काही असे. म्हणून ते सुख आणि दुःख ह्या दोघांच्या यातीत वृद्धी आणि क्षय ह्या दोघांनीही विवर्जित आणि गणनेनेही रहित. म्हणजे त्याचा गणना करणारा दुसरा त्याच्याहून भिन्न असा कोणीही नाही. असं जे काही असे, असं काय अनिद्रुक अताद्रुक असं जे काही असेल त्याच्याविषयी श्रुतीनं सांगितलं. श्रुतीप्रमाण दिले. न कर्मणा लिप्यते पापम केन न वर्धते नो कनियान एवं एकपन जे ऐसे ते गणावयाचे निदोषे दुजे कैचे असे एकपणी ये. न कर्मणा लिप्यते पापम, त्या कोणत्याही पापरूपी कर्मानेही ते लिप्त होत नाही. आणि केन न वर्धते न कनियान, ते कशाने वाढतही नाही किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार न कनियान त्याच्यामध्ये कोणतं कनिष्ठत्व किंवा त्याच्या ठिकाणी हीनपणा असा कशानेही निर्माण होत नाही असं श्रुती सांगते. पुण्यकर्माने ते वाढतं किंवा पापकर्माने त्याचा क्षय होतो असं काही नाही. मवेना चर्चे वाढेना खाचे विठेना वेचे अव्ययपणे. प्रत्येक कारण ते अव्यय आहे म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही षड्भाव विकार होत नाही. काय म्हणायचं बोला. बरोबर वया काढतात की नाही ते ज्ञानोबा म्हणजे बरोबर त्यांना अशी बुद्धी होती का. आणि त्याच्यात भरपूर विचाराचा विषय खरा तर म्हणजे अव्ययपणे आत्मपणे हे जे हेतू आहेत हे हेतू दिलेत. आणि त्या हेतूने असं सांगायचे. कोण सांगत होतं मला वाटतं राजराजेश्वर शास्त्री किंवा कोण गणेश्वर गुरुजींनी सांगितलं लक्षात नाही. कोणीतरी असं किंवा साखरे महाराज त्यांनी सांगितलं की असे हेतू दिलेले आहेत की हे जे आत्मपणे अव्ययपणे हे हेतू यांनी कधीही किती जरी मोठा न्यायिक असला तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या ह्या हेतूला हेत्वाभास कधी ठरू शकत नाही. असे हे आकाट्य हेतू दिलेले. तो तर आणखी वेगळा विचाराचा विषय याच्यामध्ये. न कर्मणा लिप्यते पापम केन न वर्धते नो कनियान, कशाने त्याच्यात वाढही होत नाही आणि कशाने त्याच्यामध्ये हीनता किंवा क्षयही त्याला प्राप्त होत नाही, कनिष्ठपणा येत नाही. एवं एकपण जे ऐसे ते गणावयाचे निदोषे दुजे कैचे असे एकपणी ये. एवं जे ऐसे एकपण, अशा प्रकारे जे एकत्व आहे ते गणावयाचे निदोषे ते एकत्व आहे. जर कोणी त्याचं गणना करण्याचा उद्देश ठेवला तर त्यामुळं दुजे कैसे असे एकपणी, कोणी किती जरी उद्दिष्ट ठेवलं याला गणना करायची, ह्या एकाची गणना करायची तर द्वितीय सापेक्षच त्या एकाची गणना होईल ना. परंतु इथं एकपणी ह्या एकपणामध्ये म्हणजे ह्या केवल भावामध्ये, या केवल भावामध्ये एकपणा कसा असेल आपलं दुजे कैचे असे द्वैत कसं असेल
जर द्वैतच नाही तर द्वैत सापेक्ष एक कसं असेल की जे गणावं, आणि गणायला गेला तर काय होईल, द्वैताची सिद्धी होईल आणि त्या ठिकाणी अद्वैत जे आहे तर त्या अद्वैताची हानी होईल. म्हणून येथे गणने नवीन एकची असे एकपण, एवं गणना येथे शून्य वाचुनी आसनेची असे. म्हणून येथे गणने विन एकची एकपण असे. इथं गणना न करता ते एकपण जसंच्या तसं अबाधित एकपण आहे. म्हणजे एक गणनेने अस्पर्शित अशा प्रकारचं हे एकपण आहे. एवं गणना येथे शून्य, म्हणून इथं गणना काय आहे, शून्य आहे. म्हणजे गणना करताच येत नाही, म्हणजे गणना विवर्जित अशा प्रकारचे आहे ते. येथे वाचुनी आसनेचे असे. या ठिकाणी वाचुनी म्हणजे ह्या गणना करणाऱ्याच्या वाचून, म्हणजे गणना करणारा दुसरं कोणीही नसताना इथं आसनेचे असे, तो आहेच आहे. म्हणजे इथं तो आहे असं नाही किंवा ते तत्व आहे असं नाही, आहेच तत्व आहे. म्हणून ते म्हणतात आसनेची असे. हां, मग एकपण ना दुजे आई असे नाही हे नेनिजे, अनुभव निर्भुजे बुडाला जेने. थोडंसं सांगा, ओळी सांगून सांगा. मग एकपण ना दुजे असे नाही हे नेनिजे, अनुभव निर्भुजे बुडाला जेने. त्या परमात्म स्वरूपाचा विचार करत असताना द्वैताच्या सापेक्ष ते एक आहे असंही म्हणता येत नाही. एकपण ना दुजे, दुजेही नाही आणि दुजेच्या सापेक्ष एकपणाही नाही. ते असे नाही हे नेनिजे, नाही म्हणजे अभावरूप आहे किंवा शून्य आहे असंही म्हणता येत नाही. मग त्या सापेक्ष असणारा सद्भाव किंवा भावरूप असंही म्हणता येत नाही. असे नाही हे नेनिजे, आणि त्याला जाणण्याकरता जो अनुभव आहे तो निर्भुजे घाबरल्यामुळे तत्स्वरूपामध्ये तो एकरूप झाला. हेही बोलणं अलीकडचंच आहे. तेही तेथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता, जैसी बुडणे याची वार्ता थळीयेचा कीजे. जसं ज्ञानोबाऱ्या म्हणतात, अशा प्रकारचं तत्संबंधाने जे काही बोलणं आहे ते पण कुठपर्यंत आहे, जोपर्यंत परमात्मा स्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत. आणि एकदा परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालं की मग मौन गा तुझे राशी नाव. तेही तेथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता. याकरिता उदाहरण, जैसी बुडणे याची वार्ता थळीयेचा कीजे. एखादा मनुष्य बुडाला तर बुडालेला पुरुष मी बुडालो असं सांगत नाही, तत्संबंधाने वार्ता काठावर असणारा व्यक्ती करतो. तसं जो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला तत्संबंधाने काहीच बोलणार नाही. म्हणून येथे गणने नवीन एकची असे एकपण, एवं गणना येथे शून्य वाचुनी आसनेची असे. स्वामी महाराज म्हणायचे, जोपर्यंत मी ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म सुखरूप आहे, तो काय बोलेल, काहीच बोलणार नाही. बुडण्याची वार्ता थडीयेचा कीजे. तो भात आहे ना, तो जोपर्यंत तो बुडबुड करतो तोपर्यंत तो भात शिजला असं म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे ही जी काही मी ब्रह्म आहे, ही जी वृत्ती आहे, ही जेव्हा निवृत्त होईल आणि केवळ स्वरूपाने राहील, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं बोलणं नाही. ठाणोरियाचे मवावे आणि की घाय अशी त्याची स्थिती आहे. सुखा आतोनी निघणे, आता 35वी ओळी. सुखा आतोनी निघणे ते सुखे सुखे तेने, हे सुखपणाचे मा कोणे अनुभवावे. हे बरोबर का? ते सुखे सुखे तेने. सुखा आतोनी निघणे, सुखातून एखादा निघाला म्हणजे सुखाचा भोग घेतला, त्या भोग्य भोगता त्रिपुटीत, आणि एखादा विषयाचा पासून सुख घेतलं आणि त्या सुखातून तो बाहेर आला, तर तो तेने सुखिये, ते सुखिये तेने सुखी, ते त्या सुखाने काय होतील, सुखी होतील. कारण सुखरूप एखाद्या विषयाचा त्या भोगत्याने भोग घेतला तर तो काय म्हणेल, मी त्या विषयाच्या सुखामुळं मी सुखी झालो. कोणी जे काही, कोणी म्हणेल की सांख्य म्हणतील विचाराने आम्हाला प्रकृती पुरुष विवेकाने आम्हाला सुख झालं, मोक्ष आम्हाला झाला असं कोणी म्हणेल. कोणी म्हणेल योगाच्या साधनेने आम्हाला तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानं, त्याच्यामुळं आम्हाला काय झालं, सुख झालं. किंवा काय योगस्तु चित्तवृत्ती निरोध,
चित्तवृत्तीच्या निरोधात आम्हाला सुख झालं असं कोणी म्हणेल आणि त्या सुखाने सुखी होते. जसं एखादा मनुष्य पाण्यातून निथळून घेतला का म्हणतो काय पाण्याने मी ओला चिंब झालो असं तो जसा म्हणावं, तसं सुखा आतोने निघणे, त्या सुखातून निघून म्हणजे सुखात सरभरीत सुखामध्ये सबराभरीत सुखामध्ये एखादा न्हाला त्याच्यामध्ये आणि मग तो जर बाहेर आला तर तो काय म्हणेल की मी त्या सुखाने सुखी झालो. म्हणजे हा एक सुखी मनुष्य वेगळा आणि सुख वेगळा, बरोबर ना. ज्या सुखाला भोगलं तो भोगता वेगळा आणि ते भोग्य सुख वेगळं. त्या भोग्य सुखातून भोगता जर बाहेर आला तर तो काय सांगितलं, तेने सुखी सुखी, त्या सुखाने मी सुखी होतो असं तो म्हणू शकेल. पण मा सुख मात्रची मा कोणी अनुभवावे, परंतु त्या सुखाचा याला अनुभव सांगता आला बाहेर येऊन, बरोबर ना. सुखाच्या कारण जो बुडाला तर तो सांगू शकत नाही मी बुडालो, आणि जो सांगतो तो बुडाला नाही. म्हणून या ठिकाणी जर कोणी सुखातून बाहेर आला तर तो काय सांगेल, मी सुखाचा भोग घेतला, त्या सुखाने मी सुखी झालो असं तो म्हणेल. पण सुखमात्रची, पण जर तिथं केवळ सुखमात्रच असेल आणि त्या सुखमात्राहून भिन्न असा त्या सुखाचा भोगताच नसेल तर ते सुखमात्र जे आहे ते कोणी अनुभवावे, कोणी त्याचा अनुभव घ्यावा. अर्थात अनुभव घेणारा दुसरा कोणी नाहीच आहे. त्या सुखमात्रत्वाने असणं हेच त्या सुखाने सुखाचा भोग घेणं असं म्हणावं लागेल. आता या ओळीवर टीका आहे. हा आहे तसा. आता मी जे सांगेन ना, सुखा आतोनी निघणे, जसं एखादा मनुष्य पाण्यात भिजून बाहेर आला की ते पाणी निथळत असतं, तसं एखादा मनुष्य सुखा आतोनी निथणे असं आहे. म्हणजे निथळत असेल, त्या सुखातून बाहेर आला, बरोबर ना, निथळत असेल तर तो म्हणेल मी त्या सुखाने काय झालो, पाण्याने मी ओला चिंब झालो, तसं सुखाने मी काय झालो, सुखी झालो असा कोणी म्हणेल. निघणे निथणे असा पण पाठ आहे. हो तिकडं बघ सगळं सांग. सुखातोनी निघणे, तिथे निथणे असा एक अमृत अनुभवामध्ये पाठ आहे गुरुजींच्या. ते निथणे म्हणजे सुखरूप, आणि हे निघणे म्हणजे निथळणे असा अर्थ केला तरी काही नाही याच्यामध्ये. तर ते सुखरूप तत्व जे आहे ते निथळत निथळत जेव्हा आलं तेव्हा त्या सुखरूप तत्वाचे जे 4-2 सुखाचे निथळलेले जे थेंब आहेत, त्या 4-2 थेंबानेच हे सगळं जग सुखी होऊ पाहत आहे. म्हणजे ते 4-2 थेंब या सर्वत्र विषयांमध्ये विखुरले गेले, त्या सुखाने हे जग सुखी होऊ पाहत आहे. पण जे सुखरूप तत्व आहे ते कोणी अनुभवावे, कारण त्याचा अनुभव घेतल्यानंतर अनुभव घेणारा तेच होऊन जातो. त्याचा कोणी अनुभव घ्यावा, कारण सगळेजण त्या सुखरूप तत्वाच्या निथळलेल्या थेंबांनीच सुखी होऊ पाहत आहेत. तर जर सुखमात्र झाला तर आता त्या सुखमात्राचा अनुभव कोणी घ्यावा हा सांगण्याचा इथं जास्त उद्देश. आता टीका. ज्या सुखाशी संभव आहे तेने सुखे सुखी कोणी होय, परंतु स्वतःसिद्धची सुखमात्री ये संभवची नाही. ज्या सुखाची संभव आहे, जे सुख उत्पन्न आणि विनाश्य आहे, बरोबर ना, जे सुख उत्पन्न होतं आणि मग आपल्याला प्राप्त होतं, नंतर त्याचा नाश पण होतो. म्हणून असं जे ज्या सुखाशी संभव आहे, जे सुख उत्पन्न होणं शक्य आहे, तेने सुखे सुखी कोणी होय. म्हणजे इंद्रिय आणि विषयाच्या संबंधात समजा एखादं सुख आहे तर ते सुख संभवनीय आहे, उत्पत्ती आहे, आणि ते उत्पन्न तेने सुखे कोणी सुखी होय, आणि त्या सुखाने कोणी कोणी सुखीही होतं. आता जसं आपण सांगितलं, कोणी क्षणिक विज्ञानवादी जो आहे तर क्षणिक सुखाने सुखी होतं म्हणजे मानतो, कोणी शून्य रूपाने सुखी होतं, कोणी विषयाच्या संबंधाने सुखी होतं, कोणी निर्विकल्प समाधीने सुखी होतं, कोणी नित्यानित्य आपलं प्रकृती पुरुष विवेकाने सुखी होतो, कोणी निर्विकल्प समाधीने सुखी होतो, वेदांत आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाने सुखी होतो. कोणी पण ज्या सुखाशी संभव आहे
तेने सुखे सुखी कोणी होय, त्या सुखाने कोणी सुखी होईल. परंतु स्वतःसिद्ध सुख मात्र आहे. परंतु स्वतःसिद्ध असणाऱ्या केवळ या सुखमात्राच्या ठिकाणी संभवचे नाही. ते स्वतःसिद्ध आहे याचा अर्थ ते सहज आहे, स्वाभाविक आहे, नित्य निरंतर आहे, असं ते सुखमात्र आहे. त्या ठिकाणी संभवचे नाही. त्या ठिकाणी मला आता सुख उत्पन्न झालं अशा प्रकारचा बरोबर ना, उत्पादकत्वाने ते कधीही कोणालाही विषय होणंच शक्य नाही. ते सुखरूपत्व आपल्या महिमेमध्ये जसंच्या तसंच आहे. त्या सुखाने कोणी सुखी झाला असं उद्गार काढू शकत नाही. आणि उद्गार काढत असेल तर ते सुखमात्राचा त्याला अनुभव नाही. तो धर्मित्वविहीन निखळ सुखमात्राची पूर्ण तेने सुखे करुण सुखी आ कवनू. ते धर्मित्वविहीन ते जे सुखमात्र आहे त्याच्या ठिकाणी धर्म आणि धर्मी असा कोणताही भेद नाही. सुख आणि त्या सुख हा धर्म आहे आणि त्या सुखाने युक्त असं तो धर्मी आहे. असा धर्मी भावाने तो विवर्जित ते सुख असल्यामुळं त्या सुखाच्या ठिकाणी धर्मी भाव नाही. असं ते सुख आहे. निखळ सुखमात्राची पूर्ण आणि ते परिपूर्ण सुख आहे. ते परिच्छिन्न सुख नाही, ते परिपूर्ण आणि निखळ विशुद्ध स्वरूपात असणारं केवळ सुख आहे. ते परिपूर्ण सुख आहे. तेने सुखे करून सुखिया करून. ते जे मूलभूत सुख आहे त्या सुखाने कोण सुखी होईल? कारण तिथं ते सुखच आहे. सुखाचा भोगता असा दुसरा कोणी नाहीच. तर त्या सुखाने सुखी झालो असं सांगायला कोण राहील? अर्थात कोणीच राहणार नाही. एक सुखिया एक सुख हे द्वंद्व नाही जेथे देख, तया सुखाचे लेख करवी कवने. एक सुखी आणि एक सुख आहे की नाही, आणि त्या सुखाने युक्त तो सुखी. असं तेने सुखे हे द्वंद्व जेथं नाही, हे द्वंद्व ज्या ठिकाणी नाही, सुख आणि सुखी अशा प्रकारचं द्वंद्व ज्या सुखामध्ये सुखमात्रामध्ये नाही, तया सुखाचे त्या असणाऱ्या स्वरूपभूत मूलभूत सुखाचं कवने लेख करवी. कोण त्याचा लेख किंवा गणती कोण करील? त्या सुखाची एक आहे अशी तरी कोणी गणती करील का? बरं केलं तर काय होईल? तो गणना करणारा एक आणि ते सुख एक असं द्वैताचं सुख होईल. म्हणून एकमात्र सुखाच्या ठिकाणी द्वैत कोणत्याही प्रकारचे राहणं किंवा त्या द्वैताची गणना करणारा राहणं किंवा द्वैताची गणना करता येणं हे कोणताच व्यवहार त्या मूलभूत सुखाच्या ठिकाणी नाही. तये आता इथं सुमखत्री अभंगे असं झाले, तिथं बहुतेक तये सुखमात्री अभंगे असं तिथं ते आहे का सुखमात्री अभंगे? तर ते म्हणतात तिथं सुख आपल्याला लगेच वाटतं का काय सुमखत्री अभंगे हा काय शब्द आहे? मग शब्दकोशात पहा. मी शब्दकोशात सापडला नाही. मग जरा मागचा पुढचा संदर्भ घेतला आणि म्हटलं सुखमात्री असावं. ते सुखमात्री अभंगे तैसे सुखमात्री अभंगे दिठी कोणाची न लगे, वाचा राहावया जोगे नाही जे सुख. त्या सुखमात्री अभंगे ते अभंग कधीही न भंगणारं असं केवळ जे सुख आहे तिथं कोणाचीही दृष्टी पोचत नाही. आता दृष्टी त्याच्या ठिकाणी कोणाचीच न पोचल्यामुळं म्हणजे सुखरूपतेने राहणं हेच त्या सुखाचं काय आहे? प्राप्त होणं आहे. तिथं वाचा राहावया जोगे नाही जे सुख. आणि जे वाचेने वर्णन करता येईल, वाचेचा जिथं प्रवेश होईल असं ते सुख नाही. वाचेचा प्रवेश जिथं होईल ते सुख काय आहे? ते सगळं सुख मायिक आहे. माया परेपासून तर वैखरीपर्यंत सगळं जे अभिव्यक्त होणारं किंवा अनुद्भूत असणारं सगळं सुख हे सुख मायिक आहे. ते निर्भेळ किंवा निर्विषय किंवा निर्विशेष निरुपाधिक असं किंवा जे काही वाणीला विषय होणारं असं ते सुख नाही. एवं ग्राह्य ग्राहकते विन सुख मात्रची अभिन्न म्हणून या सुखाशी सुखपण नसोनी असे. एवं ग्राह्य ग्राहकते विन त्या ठिकाणी ग्राह्य भावक नाही, एक ज्ञाता आणि ज्ञेय असा भाव नाही का ते सुख ज्ञेय आहे आणि हा त्याचा ज्ञाता आहे. असं ग्राह्य ग्राहकते विन त्या सुखाचा कोणी ग्रहिताही नाही आणि ते सुग्राह्यही नाही, कारण ते निरुपाधिक आहे आणि जो ग्रहण करणार आहे तोही निरुपाधिक आहे.
म्हणजे ते सुख काय आहे, केवळ सुख मात्रच आहे. ग्राह्य आणि ग्राहका वाचून आहे. ज्ञाता आणि ज्ञातृज्ञेया विहीन. आणि नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे असं ते असल्यामुळं सुखमात्रची अभिन्न, आणि ते सुखमात्र असून ते काय आहे, अभेद स्वरूप आहे. अभेद म्हणजे कोणता, निरपेक्ष अभेद स्वरूप आहे. भेदाच्या सापेक्ष अभेद नाही, किंवा भेद जाऊन प्राप्त झालेला अभेद हे त्याचं स्वरूप नाही. म्हणून या सुखाशी सुखपण नसोनी असे. म्हणून या सुखाला सुखपण नसोनी असे. हे सुख आहे पण या सुखाला सुखत्व नाही असं ते असे, असं ते सुख असे. सुखत्व नसोनी ते सुखपणाने सुखपणा नसून ते केवळ सुखरूपत्वाने असे, असं ते आहे. तेथ बुजिजे बोध बोधे आनंदू घेपे आनंदे सुखवरी नुसदे सुखची मविजे भोगीजे. सुखवरी नुसदे सुखची भोगीजे. सांगा पुन्हा ओवी सांगून अर्थ सांग. तेथ बुजिजे बोध बोधे आनंद घेपे आनंदे सुखवरी नुसदे सुखची भोगीजे. त्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन करत असताना अन्यानी कोणीतरी त्याला जाणावं असं नाही. बुजिजे बोध बोधे, तर बोधानीच बोधाला जाणून घ्यावं, म्हणजे केवळ बोध मात्र असावं हे त्याचं स्वरूप आहे. आनंदू घेपे आनंदे, आनंदानेच आनंदाचा उपभोग घ्यावा, दुसरा कोणताही ग्राह्य आणि ग्राहक असा भाव नाही. तर आनंद स्वरूप असणं हेच आनंदाने आनंदाचा उपभोग घेतल्यासारखं आहे. आणि सुखवरी नुसदे सुखची भोगीजे, नुसदे शब्दाने केवळ सांगितलं. केवळ सुखानेच सुखाचं काय करावा, भोग घ्यावा, असं ते केवळ स्वरूप आहे. आता 36वी ओवी. जई प्रकृती डंको अवतरे प्रकृती डंको अनुकरे, तई प्रकृती डंके अवतरे. मा डंकोची तई भरे कोण कोणा, तैसे आपुलेनी सुखपणे नाही जया सुखावणे. आणि नाही हेही जेणे नेणिजे सुखे. जई प्रकृती डंको अनुकरे, याच्यात वेगवेगळे अर्थ दिलेले. तर त्या याच्या म्हणजे अनेक लोकांनी ह्या ओवीचा अर्थ वेगळे केलेले आहेत. ह्या टीकाकारांनी वेगळा अर्थ केलेला आहे, परंतु दोन्ही अर्थ लागतात. प्रकृती डंको अनुकरे, प्रकृती म्हणजे डंको अनुकरे ही त्याची प्रकृती आहे. म्हणजे प्रकृती म्हणजे डंक म्हणजे नगारा आहे. आणि त्या नगाऱ्याची प्रकृती काय आहे, जर त्या नगाऱ्यावर आपण एखादा आघात केला तर त्या नगाऱ्यामधून ध्वनी निर्माण होतो. याला म्हणतात की प्रकृती डंको, म्हणजे प्राकृतिक नाद. प्राकृतिक नाद कधी त्याचा होतो, जेव्हा आघात केला त्याच्यावर एखाद्या दांड्याने, की त्याला काय म्हणतो दंडाने वगैरे प्रहार केला, तर तो नगारा डंका तो वाजतो. तो हा प्रकृत ध्वनी, त्याला प्रकृती डंको असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं जेव्हा अनुकरण होतं तेव्हा प्रकृती डंके अवतरे, तेव्हा प्राकृत नाद हा आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी उद्भूत होतो. अवतरतो म्हणजे उद्भूत होतो. मा डंकोची तई भरे कोण कोणा, परंतु ज्या वेळेला केवळ डंकच असतो, डंकच असतो म्हणजे फक्त नगाराच असतो, आणि त्या नगाऱ्यावर आघात केला नाही, तर आता कोण कोणा भरे, कोण कोणाच्या ठिकाणी अवतीर्ण होईल. आता डंकावर जर आघातच केला नाही तर त्याच्यावर काही अनुकरण, त्याच्यानंतर काही अनुकृतीच केलेली नाही, कोणती त्याच्यावर आघातरूपी कृती केली नाही, तर कोण कोणा भरे, तिथं कोण कोणाचा आवाज ऐकेल. कारण त्या ठिकाणी दुसरा एक कोणतरी त्याचा आवाज ऐकत होता, तर डंकाच वाजला नाही तर दुसरा आवाज नाही, ऐके नाही, मग तो आवाज कोणी ऐकला, तर त्या डंकानेच डंकाचा आवाज ऐकला, असा एक अर्थ केला आहे. दुसरा अर्थ असा आहे, जै प्रकृती डंको अवतरे, प्रकृती म्हणजे देवी, आणि ती डंको अवतरे म्हणजे देवी जी आहेत, बरोबर ना. त्या प्रकृती डंको म्हणजे देवीचा नगारा, देवीच्या मंदिरात असणारा नगारा जेव्हा अनुकरे, जेव्हा तो वाजतो तेव्हा प्रकृती डंके अवतरे, तेव्हा तिची प्रकृती म्हणजे देवी आहे, ते डंको म्हणजे तिचा जो भूती आहे त्या भूत्याच्या अंगात येते, अवतीर्ण होते, असा एक अर्थ केला. तिथं जो देवीचा भक्त आहे त्याच्या अंगात येते. मा डंकोची तैभरे कोण कोणा, आणि मग जर तिथं फक्त डंकाच असला म्हणजे नगाराच असला,
आणि देवी त्या देवीचा नगारा वाजलाच नाही, केवळ तो नगाराच्या ठिकाणी आहे मा डंकूची, तरी कोण कोणा भरे, तो कोणती देवी कोणत्या भूत्याच्या अंगात येईल? अर्थात ती काय आहे, ते तो डंक ज्या वेळेला वाजला नाही तेव्हा ती काय आहे, ती देवी कोणत्याही भूत्याही नाही आणि देवी अवतीर्णही होणार नाही, परंतु त्या डंकाचा जो आवाज आहे तो कोणी तो देवीचा नगारा, तो नगारा कोणी ऐकेल, त्या नगाऱ्याचा आवाज जो आहे त्यावेळेला त्याला आवाज आहे की नाही, आवाज जर नसता तर जरी त्याच्यावर आघात केला तरी आला नसता. त्यामुळं आता जरी डंका वाजवला नाही तरीसुद्धा तो आवाज नाही असं नाही. मग तो आवाज आता ऐकतोय कोण? त्या डंकाचा मूलभूत असणारा सामान्य रूपाने असणारा ध्वनी तो जो नगाऱ्यामुळे विशेष भावाला आला, पण सामान्य ध्वनी कोणी ऐकतो की नाही, तो नगाऱ्याचा आवाज ऐकतो किंवा तो ध्वनीचं श्रवण करतो. असं जसं आहे तसं हे निर्विशेष सामान्य सुख असं आहे असं सांगतात. हा अर्थ दोघा जणांनी केला आहे याच्यामध्ये. हे डॉक्टर मदन कुलकर्णी म्हणून त्यांनी अर्थ केला. नंतर मला वाटतं साखरे महाराजांनी त्याचा एक अर्थ एक दुसऱ्या वर्णकामध्ये सांगितला आहे, मी आता नेमकं पाहिलं नाही, त्यांनी पण सांगितलेलं आहे. आणि असा अर्थ स्वामी महाराज पण सांगत होते. भूत्याच्या अंगात देवी येईल कधी? नगारा वाजला तर. पण ज्यावेळेला नगारा वाजला नाही तेव्हा भूत्या कुठे? त्या भूत्याच्या अंगात देवीचा प्रवेश होईलच कसा? पण मग त्यावेळेला देवी रूपाने म्हणा किंवा तो ध्वनी रूपाने म्हणा कुठं राहिला? नाही इथे प्रकृती डंके अवतरे. प्रकृती त्या डंकाच्या रूपाने म्हणजे वाजलेल्या नगराच्या रूपाने ती देवी जी आहे ती अवतरे, म्हणजे एका माध्यमातून, म्हणजे तिचा जो भक्त आहे तो भूत्या म्हणजे त्याला म्हणतात, त्याच्यातून ती अवतीर्ण होते, उद्भूत होते की नाही, ती देवीला की घुमायला लागते की नाही त्याच्यामध्ये ती त्या डंकाद्वारे म्हणजे डंक्याच्या माध्यमातून त्या दुसरा एक अर्थ केला आहे. डंके अवतरे म्हणजेच तिचा जो भक्त आहे ना त्याच्यातून अवतरित असं पण लिहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये प्रकृती डंके, कारण प्रकृती डंका यांनी तर ह्या टीकेमध्ये तर प्रकृती डंका याची परिभाषा केलेली आहे. याच्यामध्ये डंकू संबंधू नादू तो प्रकृती डंकू आहे सा शब्द यांनी ह्या टीकेमध्ये केले. त्याचं नाही, डंक वाजे म्हणजे डंका म्हणजे नगारा असा एक अर्थ आहे. आणि डंकू अवतरे प्रकृती डंके अवतरे म्हणजे प्रकृती म्हणजे ती देवी, त्या डंके म्हणजे तिचा जो भक्त आहे त्याच्या भक्ताच्या हालचालीतून ती काय होते? अवतरे म्हणजे अवतीर्ण होते, म्हणजे त्याच्याद्वारा ती प्रगट होते म्हणजे अभिव्यक्त होते. म्हणजे काय करायला लागते? घुमायला लागते. जई प्रकृती डंको अनुकरे तई प्रकृती डंके अवतरे. मा डंकूची तई भरे कोण कोणा. तिथं केवळ डंकाच असतो, नगाराच असतो, तेव्हा कोण कोणाच्या ठिकाणी भरेल. किंवा तो जो नाद आहे तो नाद जो डंकाचा आहे तो कोण ऐकेल? ते डंकानेच डंकाचा, नगाऱ्यानेच नगाऱ्याचा नाद ऐकला असं सांगण्यात भाव आहे. आणि इथं तुम्हाला घ्यायचं असेल डंका शब्दाने नगारा असा शब्द जर ठेवायचा असेल तर तिथं काय करायचा? कोणाच्या म्हणजे कोणत्या भक्ताच्या किंवा भूत्याच्या अंगात ती देवीचा अवतार होईल. अहो ज्या वेळेला प्रकृती डंके अनुकरे तो जेव्हा नाद आहे बरोबर ना, तो नाद कोण ऐकेल हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ काय केला? प्रकृती डंको अनुकरे, प्रकृती म्हणजे देवीचा नगारा जेव्हा वाजतो तेव्हा प्रकृती डंके अवतरे. त्यावेळेला ती देवी जी आहे ती डंके अवतरे उद्भूत कशात होईल? ती देवी त्याच्या माध्यमातूनच होईल की नाही? कोणाच्या? त्या डंकाच्या माध्यमातून जो भूती आहे. आता हे काय आपलं प्रकरणामध्ये हा काही विशेष महत्त्वाचा विषय असं नाही, परंतु ह्या ओवीचा अर्थ असा होतो की प्रकृती डंके अवतरे म्हणजे प्रकृती म्हणजे अर्थ काय केला? देवी. आणि ती देवी काय नगाऱ्याच्या माध्यमातून अवतरित होते का? ती प्रकृती काय होईल? डंका जरी वाजला तर डंका वाजल्यानंतर त्या भूतेच्या माध्यमातून ती उद्भूत होते, म्हणजे ती घुमायला लागते.
असा अर्थ घेतला. तुम्हाला पाहिजे तर तिथं भूत्याच्या किंवा त्याच्या भक्ताच्या माध्यमातून प्रगट होते असं तुम्ही हे करा. पण तो डंका जेव्हा तो वाजलाच नाही त्यावेळेला आता हा अर्थ जो आहे तर या ठिकाणी भूत्याचा संबंध जर आपण घेतला नाही, कारण इथं मुख्य विषय काय आहे, त्या नगाऱ्याला कोणी ऐकलं, त्या नगाऱ्याच्या नादाला कोणी ऐकलं असा प्रश्न आहे. त्यामुळे हा काही विषय होत नाही. परंतु समजा तुम्ही असा अर्थ घेतला की त्याच्या अंगात आली पण ज्या वेळेला तो नाद जो राहिला त्यावेळेला तुम्ही असा पण अर्थ घेऊ शकता, ती नेमकी ती प्रकृती राहिली कुठं, ती देवी कुठं राहिली, देवीच्या स्वरूपात राहिली. किंवा तो डंकाचा जो ध्वनी होता, दोन्हीकडे घेता येईल की नाही, त्या डंक्याचा जो ध्वनी होता तो ध्वनी कुठं राहिला. एका ठिकाणी ध्वनीला गौणत्व द्यायचं आणि देवीला मुख्यत्व द्यायचं, एका ठिकाणी देवीला मुख्यत्व नाही द्यायचं, कोणाला महत्त्व द्यायचं, डंक्याला महत्त्व द्यायचं, असे दोन्ही अर्थ करता येतात, करायला काय हरकत नाही. आणि त्याला प्रमाण म्हणून आहे, याच्यामध्ये स्पष्ट अर्थ दिलेला आहे. किती ओळी? 36. ह्या ओळीचा दिले, जई प्रकृती डंकू आब्बू करे तई डंके अवतरे, मा डंकूची तई भरे कोण कोणा. देवीच्या देवळातील नगारा वाजला की भूत्याच्या अंगात येते, पण नुसता नगाराच असेल तर देवी कोणाच्या अंगात येईल, देवीने आपण आपल्या अंगात येणे अशक्य आहे, असा एक अर्थ केला याच्यामध्ये, असा एक अर्थ केला. दुसरा अर्थ आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेला तो नगारात वाजला नव्हता तेव्हा त्या नगाऱ्याला कोणी ऐकलं. आता यांनी हा भूताचा अर्थ या टीकाकाराने घेतलेला नाही, याने आपला पण त्यासाठी त्यांना परिभाषा करावी लागली, बरोबर ना, परिभाषा करावी लागली. डंक शब्दाचा अर्थ काय घ्यायचा अशी परिभाषा करून गेले. इथं मूळ जे चिंतन आहे अध्यात्मचिंतन त्याला घेतलेलं आहे, त्यामुळे बाकीचं करण्याची गरज नाही. हे तर लिहिलं, डंकू संबंधी नादू तो प्रकृती डंकू आहे असा शब्द. त्यांनी प्रकृती म्हणजे देवी असा अर्थ नाही केला, तर त्यांनी अर्थ केला डंका संबंधाने नाद, म्हणजे डंक्याचा त्या नगाऱ्यावर आघात करण्यासाठी लागणारं ते काय म्हणतात त्याला, जे काठी आहे टिपरी, त्या टिपरीचा आणि डंकाचा दोघांचा संबंध होऊन जो नाद आहे त्याला प्रकृती डंकू ऐसा शब्द, त्याला प्रकृती डंक असं म्हटलेलं आहे. आणि या डंकाचा संबंध प्रकृतीशी घडे, आणि या डंकाचा संबंध कशाची आहे, प्रकृतीशी घडे. प्रकृतीशी घडे म्हणजे कोणाशी घडे, की या डंकाचा संबंध प्रकृतीशी घडे. डंकू संबंधी नादू, डंकाशी संबंध होऊन म्हणजे त्या टिपरीचा संबंध होऊन जो नाद होतो त्याला प्रकृती डंक असा शब्द दिला. म्हणजे इथं प्रकृती डंकू हे दोन शब्द नाही घेतले, एकच शब्द घेतला त्यांनी, प्रकृती डंक असा एकच शब्द घेतला. आता हे पुढं पहा, मग डंकाचा संबंध प्रकृतीशी घडे, त्या डंकाचा संबंध प्रकृतीशी घडे म्हणजे जे काही टिपरी आहे त्या टिपरीशी त्या डंकाचा संबंध घडतो. मग डंकाचे घोषगती अवतरो लागे प्रकृती, मागुती ते डंकू निवृत्ती निवांतर आहे. मग डंकाचे घोष, डंका वाजवला तर त्यावेळेला डंकाचा जो घोष होतो त्या घोषामध्ये अवतरो लागे प्रकृती, मूळ जी प्रकृती आहे, मूळ प्रकृती म्हणजे प्रकृती डंक, म्हणजे त्या डंकाचा नगाऱ्याचा आणि टिपराचा दोन्हींचा संबंध होऊन तो त्याच्यामध्ये अवतरू लागे प्रकृती, म्हणजे तो प्रकृती म्हणजे त्या दोघांच्या संबंधात होणारा ध्वनी तो त्या ठिकाणी होऊ लागतो, बरोबर ना. अवतरो लागे प्रकृती, मागुती ते डंकू निवृत्ती निवांतर आहे. मागून त्या डंकाची निवृत्ती झाली म्हणजे त्या टिपराचा आणि त्या नगाऱ्याचा संबंध सुटला की मग तो ध्वनी काय होतो, तो घोष जो आहे तो निवांत राहतो. निवांत राहतो म्हणजे घोष नाहीसा होतो का, तो घोष नाहीसा होतो का, बरं तो घोष ऐकू येतो का, नाही. तो घोष उद्भूत आहे का अनुद्भूत आहे, अनुद्भूत असला तरीसुद्धा तो त्या घोषाला कोणी ऐकणार आहे की नाही, ऐकणार आहे. कोण ऐकणार आहे, तो घोषच त्या घोषाला ऐकणारा आहे हे सांगतात. मग ते प्रकृतीचे ने अभावे डंकू तो अडंकू नव्हे, परी अवतरणेचे न संभवे कोणाशी तेथे. प्रकृतीचे ने अभावी, त्या ठिकाणी प्रकृती डंकाचा जरी अभाव झाला म्हणजे त्या आघात करणाऱ्या टिपराचा आघात झाला नाही असा जरी अभाव झाला तरी तो डंकू अडंकू नव्हे. तो नगारा काय अनगारा होत नाही, ते वाद्य काय अवाद्य होत नाही. परी अवतरणेचे न संभवे, परंतु त्या ठिकाणी आवाजाचं अवतरण किंवा घोषाचा उद्घोष अभिव्यक्ती मात्र त्या ठिकाणी कोणाशी तेथे अवतरणेची न संभवे, कोणताही ध्वनी त्या ठिकाणी अवतीर्ण किंवा उद्भूत होताना दिसत नाही. मग दिसत नसला तरी तो डंक अडंक झाला काय त्या ठिकाणी,
नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जरी सुख ऐकू येत नसला तरी तो घोष कोणाच्या ठिकाणी, तो घोष घोषाच्या ठिकाणी आहे. त्या नगाऱ्याचा ध्वनी ऐकला असा त्याचा अर्थ होईल की नाही. का तो शून्य रूप आहे तिथं. कारण काय जर त्या ठिकाणी नसताच, मूळ सामान्य ध्वनी नसता, तर किती तुम्ही टिपरीनं त्याला आघात केला तरी त्याचा ध्वनी तुम्हाला कधीही श्रवणेंद्रियाला विषय झाला नसता. तैसे सुख मात्रची जे पूर्ण, तेने सुखी होईल पैकोन, परी सुख आपले सुखपण न संडी कधी. ते सुखाला इथं सांगतात तैसे जे पूर्ण सुख मात्रचे, जे परिपूर्ण सुख मात्र आहे. परिपूर्ण का म्हणायचं? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्या वेळेला हे जगताची उत्पत्ती होते त्यावेळेला ते सुखाच्याच ठिकाणी, स्थितीला पण आणि लयाला पण, आणि उत्पत्ती स्थिती लयाने अस्पर्शित अचुंबित असंच ते नित्य आहे. पण तुम्ही म्हणाल जेव्हा जगद उत्पत्ती होते, स्थिती होते, लय होतं, तेव्हा तरी ते सुख काय आहे? ह्या उत्पत्ती, लय आणि स्थिती यांनी अस्पर्शित अचुंबित असंच ते सुख आहे. त्याला म्हणतात जे परिपूर्ण सुख मात्रची. तेने सुखी होईल पै कोण. तिथं जर सुख मात्रच आहे, त्या सुखाने सुखी व्हायला कोण आहे? तिथं सुखी व्हायला कोणी नाहीच आहे. कोणीच नाही तर ते शून्य आहे का? द्वैत नाही पण निदान शून्य आहे का? तर ते म्हणतात सुख आपले सुखपण न संडी कधी. ते आपल्या मूळ सुखरूपत्वाला ते कधीच टाकत नाही. त्याच्याकडून त्याला परित्याग करता पण येत नाही, इतकं ते सुख मात्र आहे. त्याचा परित्याग होत नाही, नाही तरी करायचं ठरवलं तरी होतच नाही, कारण ते सुख मात्रच आहे. हा हे मौलीनी वाद्य जाते विन ते काय ध्वनी, वाद्य जाते विन ध्वनी आणि काष्ट जाते विन वन्नी. हे तर अमृतानुभवातले चांगले. हां, तैसे विशेष ग्रासोनी सोयेच्या शे. त्याप्रमाणे सगळ्या विशेषाचा ग्रास करून ते सोने. जसं काष्ट नाही पण वन्नीच्या सामान्य रूपाने आहेत की नाही, किंवा वाद्य नाही पण ध्वनीच्या ठिकाणी सामान्य रूपाने आहे, त्याप्रमाणे हे कोणत्याही विशेष भावाला प्राप्त न होताना सत्सामान्य किंवा निरपेक्ष सत्सामान्य अशा रूपाने ते आहेच आहे. सुखाचे नि सद्भावे सुखी सुखत्व न संभवे, परी आपणचे अभिभवे हे तर न घडे. सुखाचे नि सद्भावे, पूर्वी सुख नव्हतं आणि आता सुखाचा भाव किंवा सुखाची उत्पत्ती झाली. ह्यामुळं सुखी सुखत्व न समजावे. ह्या सुखाच्या ठिकाणी सुखत्व कधीही संभवू शकत नाही. सुखाने काय झाला? सुख उत्पन्न होऊन, बरोबर ना, उत्पाद्य सुखाने याला सुख प्राप्त झालं, असं त्या मूलभूत सुखाच्या ठिकाणी सुखत्व तर कधीही उत्पन्न होऊ शकत नाही. परी आपणचे अभिभवे, मग सुखत्व उत्पन्न होत नाही म्हणजे या ठिकाणी त्याच्या मूळ सुखरूपत्वाचा अभिभव होतो. बरोबर, त्याचं मूळ सुखरूपत्व काही दबलं जातं, बरोबर ना. ते क्षयाला प्राप्त होतं किंवा त्याच्यात क्षयातिशया नावाचे काही दोष उत्पन्न होतात. हे तव न घडे, हे कधी होत नाही. म्हणजे त्याचं सुखरूपत्व हे अबाधित आहे. त्याच्या ठिकाणी सुखत्व जरी त्याला येत नसेल आणि त्या सुखत्वामुळं ते सुखी आहे असं नाही, सुखरूपता अशी त्याची सुखरूपता नाही, परंतु तरी मात्र त्याच्या सुखरूपत्वेचा ज्या काळात तुम्हाला ते सुख विषय होत नाही, निर्विषय रूपाने असतं, त्यावेळेला ते सुख मात्र अभिभूत झालेलं असतं असंही नाही. त्याचं सुखरूपत्व अभंग अबाधित अशा स्वरूपाचं आहे. अभिभूत म्हणजे जसं दुपारी अभिभवे हे तव न घडे, ते सुख अभिभवे म्हणजे अभिभूत होतं, हे तव न घडे असंही मात्र कधी होत नाही. जसं दुपारच्या सूर्यप्रकाशात चिमणी किंवा आपला दिवा हा अभिभूत झाला सूर्यप्रकाशाने, तसं ह्या सुखाला अभिभूत करणारा असं दुसरं कोणीही नाही. हे एकले दिशे सुखवाचक, परिसंचित मात्र हेच एक, शब्दाचे कंचुक फिटवणे आहे. हे एकले दिशे सुखवाचक, हे एकलं सुख जे आहे ना ते सुखवाचक दिशे, ते सुखवाचक आहे असं आपल्याला वाटतं. आपण जेव्हा म्हणतो ना सत्यम ज्ञानम अनंतम
ब्रह्म, तेव्हा ते ब्रह्म सुखरूप आहे. आपल्याला काय वाटतं, तो शब्द काय आहे, तो सुख म्हणजे सुखवाचक, म्हणजे सुख ह्या पदाचं ते वाच्य आहे. ते केवळ निर्भेळ निरुपाधिक सुख जे आहे ते त्या सुखपदाचं वाचक आहे असं आपल्याला वाटतं. पण ते सुखपदाचं वाचक नाही, परिसन्निचिन मात्र हेची एक. तर ते जर ते सुखपदाचं वाचक झालं असतं, बरोबर ना, तर ते काय झालं असतं, अनित्य आहे असं ठरलं असतं. वाच्यवाचक भावाने जो पदार्थ असतो तो पदार्थ अनित्य असतो, तो पदार्थ दृश्य असल्यामुळं मिथ्याय असतो आणि त्याच्या ठिकाणी क्षयातिशयादी दोष पण असू शकतात. पण आमचं जे सुखवाचक सुखपद आहे ते एकटं कसं आहे, सच्चिन मात्र हेची एक. ते सच्चिन मात्र आहे म्हणजे ते सुख हे सद्रूप पण आहे आणि ते चिद्रूप पण आहे, आणि सद्रूप आणि चिद्रूपाहून ते कधीही भेदाला प्राप्त झालेलं नाही असं ते सुख आहे. त्यामुळं शब्दाचे कंचुक फिटवणे आहे. त्या ठिकाणी सुख शब्दाचं जे वस्त्र आहे, सुख शब्दाचं जे वस्त्र आहे त्या म्हणजे वाच्य असा जो सुख शब्द आहे त्या सुखाच्या कंचुकानी म्हणजे त्या वस्त्राने तो कसा आहे, ते वस्त्र फिटवणे आहे. ते वस्त्र फिटून गेलेलं आहे म्हणजे तो नित्य अनावृत्त सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचा आनंद स्वरूप हे सद्रूप आणि चिद्रूपाला सोडून नसलेलं नित्य अनावृत अशा प्रकारचं ते सुख आहे. म्हणून त्याला ते म्हणतात की शब्दाचे कंचुक फिटून आहे. आपलं सुख या शब्दाच्या वस्त्राने ते युक्त नाही, म्हणजे जे सुखासुख काही नाकी असं त्यांनी सांगितलं. ते सुख असुख याच्या पलीकडचं काही नाकी म्हणजे शब्दाचं वाच्यतेनं ते विवर्जित असं केवळ सुख मात्र ते आहे, आणि ते कधीही कोणाचाही विषय झालेलं नाही, आणि ह्या सुख दुःख ह्या द्वंद्वानी रहित असं ते केवळ सुख मात्र आहे. शब्दाचे कंचुक फिटवणे आहे. सुखासुख द्वंद्व नाही, एकले सुखचे असे पाही. आता आईशी ठाई अभाव कायचा. जिथं सुख आणि दुःख असुख हे द्वंद्वच नाही, असे सुखची एकले असे पाही, एकटं सुखच आहे. तिथं ते काही दुःख सापेक्ष सुख नाही, ते केवळ सुखच आहे. आता आईशी ठाई, आता केवळ जर सुखच आहे आणि ते सुख कसं आहे, ते सुख परिच्छिन्न नाही, ते सुख मात्र आहे म्हणजे केवळ निरतिशय व्यापक सुख आहे. मग आयशे ठाई अभाव कायचा. त्या निरतिशय व्यापक सुखाच्या ठिकाणी त्या सुखाचा अभाव कधी होईल का, म्हणून त्याचा अभाव कधी होणं शक्य नाही. सुखासुख द्वंद्व नाही, एकले सुखचे असे पाही. सुख सुखातेही सुख जेणे. तर ते म्हणतात सुखासुख द्वंद्व नाही, तिथं सुख आणि असुख असं दोन्ही द्वंद्व नाही, केवळ एकले सुखचे असे पाही, केवळ एकटं सुखच आहे. आता सुख सुखातेही सुख जेणे. आता इथं काय तिथं काय बघा बरं, असंच आहे का, सुख सुखातेही सुख जेणे. सुख सुखातेही सुख जेणे, सुखासुखातेही सुख जेणे. हे मला सुखासुखातेही सुख जेणे असं ते असावं. बघा इथं सुख आणि असुख हे दोन्ही द्वंद्व नाही, बरोबर ना. एकले सुखचे असे पाही, एकटं सुखच आहे. मग सुख सुखातेही सुख जेणे. ते सुखा पाहिजे तिथं. सुखासुखातेही सुख जेणे म्हणजे काय, इथं सुख आणि असुख ह्या दोघांचे अधिष्ठान रूप जे सुख आहे ते सुख केवळ सुखरूपच आहे. म्हणून इथं सुखातेही नाही, सुखासुखातेही असं पाहिजे, एक करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर करा, दुसरा काय अर्थ करायचा असला तर तुम्हाला विचारायला ठेवा. पण इथं सुखासुखातेही म्हणजे कारण काय, सुख आणि सापेक्ष जे दुःख आहे ह्या सापेक्ष सुख दुःखाचंही सुखरूपत्व म्हणजे अधिष्ठान रूपाने असणारे हे सुख आहे. हे सुख कधी दुःखाला कधीच प्राप्त होत नाही, आणि दुःखाच्या सापेक्ष असणाऱ्या सुखालाही ह्या द्वंद्वालाही ते कधी प्राप्त होत नाही, असं त्याचा अर्थ घ्या. लक्षात आलं बाळासाहेब. सुखासुखातेही असं म्हटलं पाहिजे. आता हे कारण पुढचे जे दृष्टांत आहे ते असे आहेत की आरिसा न पाहता मुख स्वये सन्मुख विनमुख तेवी नसोनी सुखासुख सुखची जे. इथं सुद्धा पाठभेद आहे बहुतेक, इथं चुकून तिथं स्वये सन्मुख ना विनमुख असा पाठ आहे का, पाव आहे ना. मग तो तिथं ना घालायला पाहिजे. स्वये सन्मुख ना विनमुख, तो आमच्या ह्याच्यात केलेला आहे.
हा म्हणजेच ना, त्याच्यात नाहीच आहे. हा पण पाहिजे ना, ते पाहिजे. तिथं पाहिजे एक शब्दच राहिलेला आहे. तर ते जे स्वय सन्मुख, त्या तुमच्या त्या संहितेमध्ये काय ना आहे का? मग ते सन्मुख ना असं घेऊनच ठेवायचं. मग काय त्याला प्रमाण पण आहे. आरिसा मुख न पाहता स्वय सन्मुख ना विन्मुख, तेवी सुखा सुख न सोनी जे सुखची. आरिसा न पाहता, मुख आरिसा न पाहता म्हणजे आरसा न पाहता आपलं जे मुख आहे ते स्वय सन्मुख ना विन्मुख. आपलं मुख जे आहे, आरसा जर समोर ठेवला नाही आपण, ते सन्मुख आहे का विन्मुख आहे? आरसा ठेवला समोर तर आपण म्हणतो तो अर्थाचं काय आहे, सन्मुख आपलं मुख आहे, किंवा आपल्याला जे प्रतिबिंब येते त्याला आपल्याला प्रत्यंगमुखत्व आपण म्हणतो त्याला, नाही का, दर्पणस्तत्व असं जे आपण सगळं म्हणतो. तर आरसा समोर असल्यावर ते सन्मुख किंवा विन्मुख असं म्हणतो. आरसा समोर आहे तोपर्यंत सन्मुख आहे, आरसा गेला तर काय झालं, विन्मुख झालं, असं आपण म्हणतो. परंतु आरसा न पाहता जर आरसा समोर नसला तर आपलं मुख सन्मुखही नाही आणि विन्मुखही नाही, मुखाच्याच ठिकाणी आहे. तेवी त्याप्रमाणे नसोनी सुखासुख सुखची जे, जर त्या वृत्ती नावाच्या उपाधीला आपण दूर केलं तर आपलं जे मूळचं जे स्वरूपभूत सुख आहे ते सुख आहे का असुख आहे? सुखही नाही आणि असुखही नाही, आहे की नाही? अज्ञान म्हटलं का असुख आहे, बरोबर ना? अज्ञानाच्या निवृत्तीनं काय आहे, सुख आहे, बरोबर ना? दुःखाच्या काय त्याला काय म्हणतो आपण, अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं जे मग ब्रह्म राहील तर त्याला आपण काय म्हणतो, मोक्ष किंवा सुख असं म्हणतो. परंतु मूळचं जे स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी सुखही नाही आणि असुखही नाही, जे सुखची, जे केवळ सुखरूपच आहे, याविषयी सांगतात. आता आरिसा न पाहता ही झाली 38वी ओवी, त्याच्यावरची टीका आहे. आता आरिसा न पाहता मुख स्वय सन्मुख ना विन्मुख, तेवी न सोनी सुखासुख सुखची जे. आरिसा न पाहता न घडे मुखाची सन्मुखता, तरी काय विन्मुखता मुखाची मुखा. आरसा जर पाहिला नाही तर मुख सन्मुख आहे असंही म्हणता येत नाही. आणि मग जरी आपण त्याला म्हणलं की सन्मुख नाही आता मुख, तरी काय मुख काय विन्मुख झाले काय? मुखाची मुखा विन्मुखता, मुखाच्या ठिकाणी विन्मुख झाले का आरसा न पाहता? का मुखाच्या ठिकाणी विन्मुख कधी झालं नाही, ते मुखाच्याच ठिकाणी आहे. फक्त आरशामुळं सन्मुखतेचा व्यवहार घडतो, नंतर काय घडतो, विन्मुखतेचा व्यवहार घडतो. पण आरसा जरी नसला तरी मुखाला कधी विन्मुख आहे का? कधीही नाही. स्वतः सन्मुख ना विन्मुख, तरी अभावा न येची मुख, तेवी नसोनी सुखासुख सुख मात्र जे. ज्ञानोबरायांना ही सगळ्या प्राणीमात्रांना ही आपल्या स्वरूपाची ओळख करून द्यायची. हा दुःख, ते कधी जाईल दुःख, कधी होईल सुख, हा विचारसुद्धा मानव मात्राच्या अंतःकरणात राहू नये. आपण नेहमी चिंतन करत असतो की आपण जरी व्यवहारातले लोक आहे ना, दुःख प्राप्ती, आपलं दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्तीसाठी सगळा व्यवहार करतात, आणि तुमचा आमचा व्यवहार याच्यासाठी. पण त्यांचा व्यवहार आहे लौकिक व्यवहारात, ते दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती इच्छितात. आपण वैदिक व्यवहारात शोधतो. आहे काय फरक? एकाचा एक लौकिक मार्ग आहे आणि एकाचा अलौकिक किंवा शास्त्रीय मार्ग आहे. परंतु ज्ञानोबरायांना जो अविनाशी अमृत स्वरूप अनुभव आहे, त्या अनुभवात, कारण ह्या आनंदाच्या प्राप्तीकरता उपाय उपेय अशी भावना हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. तो शास्त्रीय असो किंवा लौकिक असो, तर ह्या मुळे कुठारा हा, या ठिकाणी मुळावर घालण्यासाठी ज्ञानोबराय प्रवृत्त झालेले आहे. आणि हे काही वेदाचंच हे मनोगत आहे की नाही? आणि लौकिकात सुद्धा लोकांना भ्रमाने कळत नाही आपण काय करतो आणि कसं चुकीचं चाललं आहे, याचा विचार करत नाही. जसं त्या मेंढ्या एकाच्या पाठीमागे एक उड्या टाकतात, आहे का नाही, एका तसे सगळे लोक पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हण असं चाललेलं आहे. पण याचं मूळ कारण काय आहे? तुम्ही सुखरूप असताना त्या ठिकाणी त्या सुखाच्या प्राप्तीचं ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न करतात त्याच वेळेला तुम्ही भ्रमाचा स्वीकार करतात. तेव्हा सुख हे तुमचं स्वरूप आहे, ते कसं आहे, अवाच्य आहे.
बरोबर ना. ते तुमचं स्वतःचं स्वरूप आहे. त्याच्यासाठी कोणताही लौकिक किंवा वैदिक उपायाची गरजच नाही. त्याची गरजच नाही. तुमचं सुख फक्त काय आहे, तुम्ही त्याला इंद्रियगम्य करायला जाता किंवा तुम्ही त्याला शब्दगम्य करायला पाहता. शास्त्रीय जगतात शब्दगम्य पाहायला पाहतात आणि बाकीचे लोक जे ते इंद्रियांच्या द्वारा विषयरूपाने, अनुकूल विषयरूपाने ते सुख शोधतात, आहे की नाही. पण हे दोघंही जे आहेत, दोघंही भ्रमातलेच आहेत. म्हणून हा भ्रम काढण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा निकराचा प्रयत्न आहे. आणि तो निकराचा आत्मभाव, की ज्या आत्मभावाच्या ठिकाणी सुख आणि असुख कधी झालंच नाही, असं केवळ सुख मात्र हे तुमचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूप महिमेत तुम्ही राहा. माणसं जे काही म्हणजे काय आहे, वस्तू स्वरूपाने तुम्ही राहा. वस्तू स्वरूपाने राहा म्हणजे अवस्तू स्वरूप भ्रम आहे, तो भ्रम एकदा कळून घ्या. आणि तो भ्रम कळला की तो निवृत्त होतो आणि तो मनुष्य स्वरूप महिमेतच राहतो. याचा परिचय करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांना 4 वेद आणि त्या वेदाचे अंगण सगळं करण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सर्व दार्शनिक सार्वभौम झाल्याशिवाय हे शिरोमणी असणारं वेदांत दर्शन, ह्या दर्शनाचा परिचय झाल्याशिवाय मनुष्याला कधी त्याची सद्गती त्याची होणार नाही, असंही ज्ञानोबरायांना वाटत नाही. जसं आहे तसं जाणं म्हणजे झालं तुमचं काम. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना 800 वया पुरे वाटतात अमृतानुभवाला, आहे की नाही. त्यांना बाकीच्या लोकांना जे काय अद्वैत सिद्धी, खंडन खाद्य, जीवनच्या जीवन सगळं बरबाद करणं म्हणणं आपली ताकद नाही. पण त्याचे सगळं करूनही जे सुख प्राप्त होणार नाही, ते सुख ह्या अमृतानुभवामधून ज्ञानोबराय देण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत, आहे की नाही. की ज्याच्या ठिकाणी काहीच नाही. ते सांगतात, आरिसा न पाहता न घडे मुखाची सन्मुखता, तरी काय विन्मुखता मुखाची मुखा. स्वतः सन्मुख ना विन्मुख, ते स्वतः सन्मुख पण नाही आणि विन्मुख पण नाही. तरी आभावा न येची ते मुख. सन्मुखही नाही आणि विन्मुखही नाही, मग ते शून्य आहे का? का आभावाला प्राप्त झाले का? आभावाला कधी झालं नाही. हे तुमच्या व्यवहारातलं उदाहरण आहे की नाही, आहे की नाही. तेवी नसोनी सुखा सुख सुख मात्र, जे सुख भावालाही प्राप्त झालं नाही आणि असुख भावालाही प्राप्त झालं नाही, ते केवळ सुख मात्र अशा प्रकारचं आहे. सुख मात्र जे एकत्र घ्यावं मला वाटतं. हे सुख मात्र जे येथे नसता हेतू दर्पण, इथं हेतू दर्पण हे दोन वेगळं करायचं. येथे नसता हेतू दर्पण, न बिंबे आपणे आपण, तरी सुखची नाही जे जाण, घडेल काही. तर ते म्हणतात येथे नसता हेतू दर्पण, या ठिकाणी दर्पण हा हेतू किंवा कारण नसलं तरी न बिंबे आपणे आपण, आपणच आपल्या ठिकाणी प्रतिबिंब रूपाने दिसणार नाही. हेतू असला तर दिसणार, नसला तर दिसणार नाही. तरी सुखची नाही जे जाणं, घडेल काही. असं जर घडेल की बा आरसा नसला का आपण आपल्या ठिकाणी बिंबरूपाने राहणारच नाही, असं जर राहिलं तर मग तरी सुखची नाही जे जाणं, घडेल काही. तरी असं घडेल का जे सुख नव्हतंच आणि ते सुख काय झालं, घडलं. म्हणजे बिंबरूपाला वृत्तीमुळं विशेष भावाला प्राप्त झालं, हे घडेल काही. असं कधी घडेल का? जर वृत्तीरूपाने ते सुख अभिव्यक्त झालं काय, नाही झालं तरी सुख सुखाच्या ठिकाणी आहेच, ऐक नाही. आणि जर घडायचं असेल तर काय होईल, जेव्हा मुखामधलं आरसा जातो तेव्हा जो प्रतिबिंबाला घेऊन जातो, बरोबर ना, त्याच वेळेला तो बिंबालाही घेऊन जातो. असं जर घडेल तर मग त्या ठिकाणी बरोबर आहे ना, वृत्त्यात्मक सुखाची अभिव्यक्ती झाली नाही तर मूळ सुख मात्रच गेलं, हरपलं, असं घडेल बा. आपण असं घडणार नाही. म्हणून ते म्हणतात सुखची नाही जे जाणं, घडेल काही. ज्या ठिकाणी आणखीन एक असं आहे की जर आरशामध्ये मूळ बिंब नसतं तर प्रतिबिंब तरी झालं असतं का? ज्या अर्थी प्रतिबिंबाला तरी आलं असतं का? तसं जर सुख मात्र नसतं तर मूळ हे सुख उद्भूत सुख तरी झालं असतं का? आणि सन्मुख आणि विन्मुख असा व्यवहार तरी झाला असता का? उलट त्याच्यावरूनच काय होतं, मूळ एक बिंब आणि प्रतिबिंब, बरोबर ना, सापेक्ष प्रतिबिंब आणि सापेक्ष बिंब या धर्माहून विवर्जित असणार. मग सिद्धांत बिंदूमध्ये बिंब प्रतिबिंबवादामध्ये हे पण सांगितलं आहे, एक वेगळं चिंतन म्हणून. केवळ आपण जे म्हणतो ना प्रत्येकमुखत्व हे जे सांगितलं आहे, किंवा दर्पणस्तत्व आणि स्वभिन्नत्व, याच्यापेक्षा एक गोष्ट सरळ सरळ सांगितली की त्यांनी की प्रतिबिंब जेव्हा तुम्हाला दिसतं, बरं ना, प्रतिबिंबाच्या सापेक्ष मुखाच्या ठिकाणी बिंबत्व हा धर्म येतो.
बरोबर ना. परंतु ह्या बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व ह्या धर्मांनी विवर्जित असं मूळ बिंब जे आहे ते कायमच आहे की नाही. त्या बिंबाला बिंबामध्ये कोणताही विकार झालेला नाही असं आहे. आपल्याला आपला आत्मा समजावून घेता येतो मूळ बिंबरूपाने. उपाधी असली तर तिच्यावर फक्त बिंबत्व हा धर्म येतो, बरोबर ना. ते दोन्ही खोटं असतात, पण बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही खरे आहेत. आणि त्याच्यावर आलेला धर्म तो खोटा आहे. आणि तो कशामुळे आलेला आहे? उपाधीमुळे आलेला आहे. उपाधी कल्पित आहे म्हणून ते धर्म कल्पित आहे. असं एक आपण चिंतन बिंब प्रतिबिंबवादाचं करतो. दुसरं चिंतन सरळ आहे की दुसरं चिंतन बिंब आणि प्रतिबिंब हे धर्म आरशामुळं आलेले आहेत, बरोबर की नाही. परंतु हे आरसा नसला तरी आपलं मूळ बिंब बिंबाच्याच ठिकाणी आहे. आणि जर मूळ बिंब जर खरं नसतं तर आरशामध्ये तुम्हाला प्रतिबिंब दिसलं नसतं आणि त्याच्या अपेक्षा बिंबत्वही तुम्हाला सिद्ध करता आलं नसतं. असं हे इथं सांगायचे ना. न बिंबे आपण आपण तरी सुखची नाही जे जाणं घडेल काही. या सुख, मला ते विसरलं तो संधी शब्दाचा काय अर्थ दिला होता पाठीमागं. या सुख मात्र संधी असावा मग सुखत्वे आणावे भावा नित्यानंद स्वभावा भावना नरिगे. हा आता लक्षात आलं. या सुख मात्र संधी असावा मग सुखत्वे आणावे. या ठिकाणी सुख मात्राचा संधी असावा. या सुख मात्र संधी असावा मग सुखत्वे आणावे भावा नित्यानंद स्वभावा भावना न रिघे. काय ह्या सुखमात्राचा संधी असावा म्हणजे अगोदर सुख मात्र नव्हतं आणि आता उत्पन्न झालं तर मग त्याचा काय झाला? मध्ये संधी आहे असं आपल्याला सांगावेल. पण ह्या सुखमात्राचा संधी कधी झाला असता? अगोदर जर सुख नसतं म्हणजे त्याच्या ठिकाणी सद्रूपता त्या सुखाला नसती, बरोबर ना. किंवा अगोदर जर त्या सुखाचं ज्ञान नसतं, बरोबर ना. मग त्या सुखाचा आणि त्या सुखाच्या म्हणजे अस्तित्वाचा आणि ज्ञानाचा त्या सुखाशी, बरोबर आहे ना, संधी सांगता आला असता. पण मग सुखत्वे आणावे भाव, मग सुखाने ते काय झालं? भावाला प्राप्त झालं. असं तो म्हणजे पूर्वी नव्हतं, आता त्याला काय झालं? भावरूपतेला प्राप्त झालं असं त्याचं संधी सांगता आला असता. परंतु नित्यानंद स्वभाव याचा जो आनंद स्वभाव आहे तो कसा आहे? नित्य आहे. म्हणजे पूर्वी नव्हता ना आता आला, किंवा पूर्वी त्याचं ज्ञान नव्हतं ना आता झालं, असं त्याचा कधीही संधी होत नाही. मग त्या ठिकाणी भावना न रिगे. मग त्या ठिकाणी ते जे सुख आहे त्या सुखाची भावना म्हणजे सुखाची कल्पना किंवा सुखाचा संधी, सुखाची उत्पत्ती झाली आणि मग ते स्थितीला प्राप्त झालं असं भावना न रिघे. अशा प्रकारची सत्ता त्याच्यामध्ये संधीरूपाने कधीही प्रविष्ट होत नाही. त्या सत्तेचा आणि ज्ञानाचा त्या सुखाशी कधीही संधी सांगता येत नाही, कारण ते सत्य आणि ते ज्ञान हे त्या सुखाला कधीही सोडून नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रियारी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि तेही उभी मूर्ती विटेवरी. अशी त्या उभ्या असणाऱ्या मूर्तीला आम्ही पाहिलं म्हणजे स्वतःसिद्ध असणाऱ्या आमच्या आत्मस्वरूपाला जे गगनाचंही प्रावरण आहे की नाही असं ते स्वरूप आम्ही पाहिलं. ही संतांची काय अनुभूतीची भाषा आहे. परंतु ही अनुभूतीची भाषा त्यांनी काय केली? अधिकाऱ्याला स्पष्ट कळेल आणि अनधिकाऱ्याला कळणारच नाही. अनधिकारी त्याचं वर्णन काय करतील? ते हे उभी मूर्ती विटेवरी असं ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा असं त्याचं वर्णन केलंय असं म्हणतील. ते पण बरोबरच आहे की नाही. त्या अज्ञानाची कल्पना केली तर तसंही बरोबर आहे, कारण कधीतरी त्यांना झालं तर त्यांनाच हे ज्ञान होईल, बरोबर ना. आणि हे जे रूपे पण माऊलीने का म्हणून केलं तर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती कोणाला होईल? असं ज्याला ज्ञान झालंय त्यालाच होईल, असं ज्याला झालं त्यालाच होईल आहे की नाही. आणि द्वैतातली भक्ती अफूट अद्वैतात कधी पर्यवसित होईल? असं जो म्हणेल त्यालाच होईल. कोणतं? ते हे उभी मूर्ती विटेवरी असं म्हणेल त्यालाच परमात्मा सांगेल. तसं नाही, मी आणि तू काय आहे? एकच आहे असं सांगेल. या सुख मात्र संधी असावा मग सुखत्वे सुखत्वे आणावे भाव नित्यानंद स्वभावा भावना न रिघे.
आता स्वतः सिद्ध हा सिद्धांत किजे मग सुख हे रूपाने जे ऐसे नाही सहजे आपणचे असे. आता स्वतः सिद्ध सिद्धांत केले. आता स्वतः सिद्ध पदार्थ आहे आणि त्याचं काय करायचं, आमचे सिद्धांती सांगतात. सिद्धांती सांगायला पूर्वपक्ष असला पाहिजे ना अगोदर, तर पूर्वपक्षच नाही त्याच्या ठिकाणी, कारण सगळ्यांचं स्वरूप रूपच तो आहे, त्यामुळे तिथं पूर्वपक्ष नाही. मग आता स्वतः सिद्ध असणाऱ्या पदार्थाला सिद्धांत कीजे. अगोदर आम्ही काय म्हटलं होतं, हा पूर्वपक्ष असा उत्तर पक्ष, नंतर काय हे सिद्धांत. पण सिद्धांत केलं आणि मग सुख हे रूपाने जे, आणि मग ह्या सुखाचं स्वरूप आम्ही वर्णन करणार. पहिला काय म्हणेल, दुःखरूप आहे किंवा सुखरूप आहे किंवा दुःखरूप आहे असं संशय करील काही, किंवा आपला सिद्धांत करील पूर्वपक्ष, त्याच्याविषयी नंतर संशय होईल, नंतर त्याचं काय होईल, त्या संशयाचं निराकरण होईल आणि मग सिद्धांताची स्थापना होईल. परंतु इथं मगच सुख हे रूपाने जे, आणि मग ह्या सुखाचं आम्ही लक्षण करावं. ऐसे नाही असं नाही, पूर्वपक्षाने एक करावं नंतर उत्तर पक्षाने करावं ऐसं नाही. सहजे आपणच असते, ते सहजच स्वाभाविकपणाने आपणच ते सुख आहे. त्या सुखाविषयी पूर्वपक्षही नाही आणि उत्तर पक्षही नाही, त्यामुळे त्याचा सिद्धांतही नाही. म्हणून या ठिकाणी नेहमी असा वेदांताचा सिद्धांत आहे म्हणण्यापेक्षा जास्त इथं चाललेला विषय काय, अशी ज्ञानोबारायांची अनुभूती आहे. अशी ज्ञानोबारायांची अनुभूती आहे. सिद्धांत आणि पूर्वपक्षाचा संबंधच नाही. हां, जे म्हणू नये काही, म्हणू नये काही नाही ना, जे म्हणू नये काही, जे जाणू नये काही, असं तर हे कशात आहे, याच्यात चांगले 65 हे असतचे असणे पाही असणे जया. पुन्हा सांगा, जे म्हणू नये काही, जे जाणू नये काही, थोडंसं हा जे जाणू नये कैसेही ना, कैसेनीही, कैसेही, जे जाणू नये कैसेही, असनेचे असतेचे असणे पाही, हां असतचे असे पाही असणे जया. त्याला जाणायचं नाही, बोलायचं नाही, पण अस्थिरूपानेच जे आहे की ज्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नाही असं ते आहे. म्हणून त्याला स्वतःसिद्ध असणाऱ्याला सिद्धांत काय करायचा, आणि मग त्याचं सुख रूप आणलं, म्हणजे त्या सुखाचं अभिव्यक्ती कशी होते हे आणणं. ऐसे नाही सहजे, त्याला उद्भूत करण्याची गरजच नाही, आपणची सहजे असे ते